नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक माळीवाडा वेशीचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. त्यामुळे मोठा गदारोळ देखील पाहायला मिळाला. महापुरुषांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, मात्र वेस वाचली पाहिजे अशी भूमिका शिवसेनेचे गटनेते दत्ता कावरे आणि माजी महापौर सुरेखा कदम यांनी या भूमिकेला आक्षेप घेतला. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारसकर यांनी देखील म्हटले की तात्काळ वेस पाडावी, त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही असा उल्लेख त्यांनी महापालिकेत केला. आणि या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. माळीवाडा वेशीचा मुद्दा महापालिकेत चांगलाच गाजलाय. त्यावरून मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. अनेकांचं म्हणणं आहे की माळीवाडा वेस पाडली गेली पाहिजे. काय सांगाल? मुळात माळीवाडा वेस पाडू नये ही त्या तिथल्या स्थानिक जवळपास 99% जनतेची मागणी. माळीवाडा वेस ही एक माळीवाडा भागातील लोकांची अस्मिता आहे. म्हणजे ती काही विशिष्ट माळी समाजाची नाही किंवा इतर कोणत्या समाज नाही, सर्व समाजाच्या सर्व धर्माच्या लोकांची ती भावना आहे. कारण की तिची ती एक ओळख निर्माण झाली. माळीवाडा वेस, माळीवाडा नाव ही एक त्या वेशीच्या माध्यमातून ती ओळख निर्माण झाली. आणि तो पुसण्याचा डाव मी जसंच मागं बोललो होतो त्या प्रकारेच आज चालू आहे. एकदा मागाई असाच तो डाव हाणून पाडला. त्याच्यामध्ये आयुक्तांनी सरळ सरळ तो निर्णय त्यांचा रद्द केला. परंतु पुन्हा काहीतरी परत विषय घ्यायचे. ते पहिल्या वेळेस सांगायचं रहदारीला अडथळा होतो, दुसऱ्या वेळेस सांगायचं त्या स्मारक होतो, तिसऱ्या वेळेस आता परत वेगळंच काहीतरी येईल. हे चाललेलं माळीवाडा वेस पाडण्याबाबतचं षडयंत्र आहे. त्याच्यामुळं माळीवाड्यातील भागातील आणि शहरातील इतिहासप्रेमींच्या मनातली ती वेस आहे ती कुठंतरी पाडू नये अशी भावना या सर्वांची आहे. पण राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारसकर यांनी तर म्हटले की ही वेस तात्काळ पाडण्यात यावी, त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाहीये. पुरातत्व खात्याचं 2013ला पत्र आहे महानगरपालिकेला. पुरातत्व खात्यापेक्षा तर बारसकर हुशार नाहीत ना. मग एक तर पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, बारसकरांनी तिथं बसावं. ऐतिहासिक आहे का नाहीये? बारसकरांना त्यांनी केलेला तो भिस्तबाग माल सौंदर्यकरण करायचा आहे, सुशोभीकरण करायचा. तिन्ही जमाची वास्तू बारसकरांना चालती आणि इथं माळीवाड्याची वेस चालत नाही. बारसकरांनी याच्यामध्ये बोलू नाही. आमच्याकडे अजून लई काही बोलायला आहे. या गोष्टीमध्ये बोलावं नाही. हिंदुत्व हे आम्हाला नाही सांगावं. हिंदुत्व काय आहे याच्या मागेही जनतेने पाहिलेलं आहे. तुमचं हिंदुत्व कसं आहे, तुमचं हिंदुत्व कसं खोटं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठंतरी राजकारण तुम्ही करू नका. ही माळीवाडा वेस ही माळीवाड्यातील भागातील लोकांची नाळ आहे. बरं, आता महापालिकेत महिलांना बोलू दिलं गेलं नाही, हे सगळं नगर शहराने पाहिलंय. त्यामुळे कुठेतरी शहरात हुकुमशाही असल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगाल? कालच्या महासभेमध्ये साऱ्या अहिल्यानगर शहरातील लोकांनी पाहिलं. म्हणजे मला तरी वाटतं की याच्या मागं कोणी लाईव्ह इतकी महासभा कोणी पाहिली नाही. परंतु आज महिलांनी सुद्धा ती महासभा लाईव्ह पाहिली. त्या महासभेमध्ये आमच्या सुरेखाताई कदम ज्या महापौर राहिलेल्या आहेत, एक हुशार व्यक्तिमत्व, त्या ज्यावेळेस बोलायला उभा राहिला त्यांनी माईक मागितला. हे सत्ताधारी गटाच्या लोकांनी त्यांना माईक दिला नाही. त्यांच्याबद्दल वापरली गेलेली भाषा, अशा प्रकारे जर महिलांना महासभेमध्ये सुरक्षा नाही आणि तुम्ही तिकडे हिंदुत्वाच्या गप्पा करायच्या. अरे ते सभागृह जिजामातांच्या नावाने आहे. म्हणजे तुम्ही काय हे फक्त नाव देऊन काय ढोंगा केले काय? जिजामातांचं नाव द्यायचं आणि एका बाजूला त्याच महिलेला तुम्ही वेगळ्या प्रकारे धमकायचं, हे असं कुठं चलत नसतं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ते आयुक्तांना तुम्ही काय बोलता? अरे ते एक आयएस अधिकारी आहे, त्यांना पण मानपान आहे, ते पण कुठेतरी अधिकारी आहे. तुमच्या घरात काय कामाला नाहीत, ते शहराचे कलेक्टर आहेत, त्यांना सर्व अधिकार आहेत. तुम्ही कसं बोललं पाहिजे, आयुक्तांशी कसं बोललं पाहिजे, महिलांशी कसं बोललं पाहिजे, हे साऱ्या नगरसेवकांनी पाहिलं. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेसच आपले ज्यावेळेस बोलणं झालं की त्या महानगरपालिकेमध्ये सारे 2 नंबर धंद्यावाले लोक निवडून येणार आहेत आणि तिथं गुंडगर्दीच होणार आहे. आणि मी जे बोललो तेच आज भविष्यात सत्यात उतरलेलं आहे. तिथं आज हुकुमशाही आणि गुंडगिरीचे प्रकार हे संपूर्ण अहिल्यानगर पाहू राहिले. कुठेतरी महिलांना न्याय देण्याची भाषा करणारेच अन्याय करताना पाहायला मिळते. बरं, आता माळीवाडा वेस पाडावी म्हणून 57 नगरसेवकांनी मागणी केली आहे. काय वाटतं तुम्हाला, यात कायद्याचा प्रश्न उद्भवू शकतो का? अहिल्यानगरच्या 57 नगरसेवकांनी पत्र देऊन द्या.
नाही तर 68 नगरसेवकांनी पत्र देऊन द्या. कालच गटनेते शिवसेनेचे कावरेंनी जे पत्र दिलं त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी सांगितलं एकदा कायद्याचा प्रश्न उद्भवू शकतो. आयुक्त, महापौर, नगरसेवक या सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण की पुरातत्व खात्याचा कायदा हा वेगळा असतो. पुरातत्व खात्याच्या कायद्यामध्ये ऐतिहासिक वास्तूला जर तुम्ही पाडलं किंवा तिला काही धक्का दिला तर संविधान कलम 49 नुसार यांच्यावर कारवाई होऊ शकते. आणि ही कारवाई काही नगर कोर्ट बीट नाही, हे दिल्लीला याचे गुन्हे दाखल होतात. याच्यामध्ये जवळजवळ 6-6 महिने लोकांना जामीन मिळत नाही. याच्या तारखा सुद्धा बाहेर चालतात, याच्या नगरमध्ये तारखा चलत नाही. हे सर्व समजून घेणं गरजेचं आहे. कायद्याचा प्रश्न याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये कुठेही भरकटू नका. तरुणांना त्याच्यामध्ये कुठं गुंफून ठेवू नका आणि तरुणांनी सुद्धा शहाणं व्हा. हे काही गुन्हा साधा नाही, हा पुरातत्व खात्याच्या संबंधित गुन्हा आहे. हा जो गुन्हा आहे हा केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा गुन्हा आहे. बरं, आता महापुरुषांसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, जेलमध्ये जायची वेळ आली तरी चालेल, आमचं नगरसेवक पद गेलं तरी चालेल, मात्र आम्ही वेस पाडणारच अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. आणि मोगलांच्या आठवणी तुम्हाला जपायच्या असतील तर जपा, असा त्यांनी एक कडक इशारा दिलाय. काय सांगाल? कोणी दिला तुम्हाला कडक इशारा? नगरसेवक निखिल वारे यांनी असं म्हटलंय. निखिल वारेंनी हिंदुत्वाच्या बाबतीत तर बोलावंच नाही. आपले 20-20 वर्ष ते काँग्रेसमध्ये गेलेत आणि अजून पण त्यांना समजा आपण भाजपमध्ये का काँग्रेसमध्ये. त्यांचे साहेब जर उद्या भाजपमध्ये गेला तर हे भगवा पंच घालते, त्यांचे साहेब उद्या काँग्रेसमध्ये गेले तर हे सेक्युलर होते. हेच बिर्याणी खायला तुम्हाला पहिल्यांदा दिसते निपतात पार्ट्यांमध्ये. त्याच्यामुळं निखिल वारेच्या बाबतीत तुम्ही बोलू नये. निखिल वारेची भूमिका सगळ्या नगरला माहिती आहे. निखिल वारेंनी ज्या वेळेस त्या सूर्यनगरमध्ये मंदिराच्या आरतीवरून त्या मुस्लिम तरुणांनी तिथे हिंदू महिलांना मारलं होतं त्यांच्याच वार्डामध्ये, त्यावेळेस का निखिल वारे पुढे आले नाही? कुठे गेलं होतं हिंदुत्व? त्यावेळेस आम्हीच पुढे होतो. आज त्या महिलांना जाऊन विचारा. आज मी तुम्हाला सांगतो तिथे जाऊन बाईट घ्या, कोण आलं होतं आणि कोण नव्हतं आलं, त्या स्पष्ट भूमिका मांडतील. उगाच काहीतरी हे ढोंग सोंग करायचे नाही. आपल्या साहेबांनी सांगितलं म्हणून आपण काही बोलायचं. सगळे हे सोंगाडी जे चेहरे आहेत, हे चेहरे सगळ्या नगरला माहिती आहे. त्याच्यामुळं मायवाड्याच्या बाबतीत तुम्ही बोलू नका, मायवाड्याबाबत भूमिका मांडू नका. मायवाड्याच्या मनात काय आहे हे मायवाड्याकर ठरवतील, इतिहासप्रेमी ठरवतील. याच्यामध्ये कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. आणि एक म्हणजे पुरातत्व खात्याने तिथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे ही ऐतिहासिक वास्तू आहे. बरं, आता जेव्हा निखिल वारेंनी असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आम्हाला अनेकांचे फोन आले की निखिल वारे ज्या माळीवाडा वेशीसाठी नगरसेवक पद गेलं तरी चालेल, जेलमध्ये जायची वेळ आली तरी चालेल असं वक्तव्य करताय, मात्र तेच निखिल वारे कधी माळीवाड्यात आले का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काय सांगाल? निखिल वारेंनी एक फोटो दाखवा त्यांचा मायवाड्याच्या वेशी बरोबर किंवा मायवाड्या भागात काही सामाजिक काम करताना. उगाच काहीतरी आव आणायचं. आपण सभा चालू असताना कॅमेरा समोर असल्या काही बडेबडे करायची. हे सगळे प्रोडक्शन हाऊस मधले कलाकार आहेत. जशी स्क्रिप्ट देतील तसे बोलणारे कलाकार आहेत. त्याच्यामुळे या कलाकारांनी बोलावं नाही आणि याच्यामध्ये यांनी पडावं. बरं, आता हे प्रोडक्शन हाऊस कोणतं आहे? आता प्रोडक्शन हाऊस त्यांनाच माहिती आहे. त्यांचं बदलणारं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांचं प्रोडक्शन हाऊस म्हणजे एखादी थोरातांचे कार्यकर्ते होते, विखेंचे होते, आमदाराचे होते, साऱ्या गावाचे कार्यकर्ते ते सगळ्या नेत्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते. त्याच्यामुळे तो विषय नाही.